भाजी या लवकर, स्वयंपाक राहिलाय. हो हो आलो आलो. भाग्यश्री ये अगं, रांगोळी काढायला घे, ये लवकर. अगं ही शीतल कुठे राहिली? कुठे असेल? बसली असेल सेल्फी काढत. हे शीतल, पुरे आता सेल्फी काढणं. ये बरं मदतीला. एवढी गडबड कशाची चालली आहे? मावशी तुम्ही काय करताय? अगं उद्या संक्रांत आहे ना, त्याची सगळी गडबड चाललीये. अगं आणि आज भोगी आहे म्हणून मी छान तीळ घालून बाजरीची भाकरी बनवते. हे बघ. आणि मी की नाही भोगीची मिक्स भाजी बनवत आहे. ओ पण भोगी म्हणजे काय? अगं भोगी म्हणजे जुने विचार, वाईट सवयी हे सगळं सोडून देणे म्हणजेच भोगी. आणि शेतकऱ्यांसाठी भोगी म्हणजे नवीन पीक येण्याचा दिवस. भोगी म्हणजे काय कळलं, पण मकर संक्रांत मधील एवढं काय स्पेशल आहे? अगं मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीतून धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो. शेवट It's just sun's transition to Capricorn zodiac sign. It symbolizes new beginnings. ओके. आणि याच दिवसापासून थंडी हळूहळू तिळासारखी कमी व्हायला लागते. आणि याच दिवसापासून सूर्याची उत्तरायणाची सुरुवात होते. उत्तरायण? अगं उत्तरायण म्हणजे सूर्य हळूहळू उत्तर दिशेकडे जातो, त्यालाच उत्तरायण असं म्हणतात. म्हणूनच या दिवशी आपण सूर्याची पूजा करतो. पण आपण सूर्याची का पूजा करतो? अगं सूर्य आपल्याला उष्णता, आरोग्य, अन्न असं सगळं देतो ना म्हणून. पण मग संक्रांत कुठल्या मराठी महिन्यात आहे? मुलांनो तुम्हाला माहित आहे का संक्रांत कोणत्या मराठी महिन्यात येते ते? बरोबर. संक्रांत पौष महिन्यात येते. समजलं का मृण्मयी? मुलांना समजलं संक्रांत कुठल्या महिन्यात येते ते? मला पण समजलं, पण आता मला भाकरी आणि भाजीच्या वासाने खूप भूक लागली आहे. चला चला जेवायला घेऊया. संक्रांतीच्या नवीन दिवसाची सुरुवात झाली. हो ग, अगदी खरंय. मला लहानपणी आठवत आहे, आई सकाळीच उठवायची आणि म्हणायची, उठतेस ना, तिळगुळ द्यायला जायचंय ना. अगं चला चला आवरलं का सगळ्यांचं? चला सुगड्यांची पूजा करायला घेऊया. अश्विनी, मृण्मयी. मावशी या सुगड्या काय आहेत आणि आपण त्याची पूजा का करतो? अगं सुगड म्हणजे हॅलो, हे सुगड म्हणजे मातीचं भांड. त्याच्यामध्ये या ऋतूत येणारी आपण वेगवेगळी पिके जसं की गाजर, ऊस, तीळ, गव्हाच्या ओंब्या हे सगळं आपण ह्याच्यात भरतो. आणि बरं का मृण्मयी, या सुगडला चौबाजूंनी हळदी कुंकवाचे 5 पट्टे लावले जातात आणि दोऱ्याचे 5 वेळे ओढले जातात आणि त्यानंतर त्याची पूजा केली जाते. बरोबर. थोडक्यात काय तर या कृतीतून आपण निसर्गाचे आभारच मानत असतो. चला तर मग करूया आता पूजा.
हो हो करूया सुरू. आणि बरं तर मुंबई, आपण मकर संक्रांतीला तिळगुळ देताना काय बरे म्हणतो? हो माहितीये, मला माहितीये. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बरोबर. तिळगुळ द्या, गोड गोड बोला. पण आपण तिळ का देतो? अगं, आपण मकर संक्रांतीला तिळगुळ देतो कारण तीळ आणि गुळ हे उष्ण पदार्थ आहेत आणि हे उष्ण पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, म्हणजेच आपलं शरीर गरम होतं आणि या थंडीपासून आपलं संरक्षण होतं. म्हणून आपण संक्रांतीला तीळ आणि गुळ देत असतो आणि खात असतो. आणि हो, तुला एक गंमतच सांगायची राहिली. की काय? अगं, हळदी कुंकवाच्या दिवशी मकर संक्रांतीला आपण वाण देत असतो, काहीतरी एक भेट वस्तू देत असतो, त्यालाच वाण असं म्हणतात. आणि बरं का मुंबई, हे वाण किचन मधली एखादी वस्तू असेल किंवा अगदी मेकअपचं एखादं सामानही असेल, काहीही असेल. अगं, आपण या सगळ्या गडबडीत एक गोष्ट तर विसरूनच गेलो. आपली ती काय आहे? अगं, आज आपल्या शीतलची पहिली मकर संक्रांत आहे लग्नानंतरची. हो की. चला चला, म्हणूनच सॉरी जरा जोरात वाटते. हो, आणि बघा बघा, काळ्या साडीत कशी मिरवती येते. बघा बघा कशी लाजली. चला, आपण तिची ओटी भरूया आणि तिला हलव्याचे दागिने घालूया. ये का शीतल? गोड गोड बोला, संक्रांतीचा आला सोहळा. पतंग उडवू, नाचत गाऊ, संक्रांती साजरी करू. ढील दे, अरे ढील दे, तिळगुळ बोल, छान छान बोल, सगळे गाव प्रेमाचे बोल, हसरे चेहरे, मजेची गाणी, संक्रांतीची गोड कहाणी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, संक्रांतीचा आला सोहळा. पतंग उडवू, नाचत गाऊ, संक्रांती साजरी करू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, संक्रांतीचा आनंद सोहळा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, संक्रांतीचा आनंद सोहळा. तिळगुळ घ्या. अगं, तुम्ही सगळे विसरलातच. हे काय? अगं, आज माझ्या कौशिकीचं बोर्ड ऑन आहे. अरे हो की. तुझी तयारी सगळी झाली का? हो, ही काय, मी सगळी तयारी आधीच करून ठेवलीये. कौशिकी, ये बरं इकडे. पण बोलणार काय असतं? बोरं म्हणजे संकट. आपल्यावरची संकट अशी गळून पडावीत ना, म्हणून या मुलांच्या डोक्यावरनं बोरं, बिस्किट, चॉकलेट, कुरमुरे असं घालतात आणि मग बाकीची मुलं तर वेचून घेतात. ते बोर नाही. अगं, भाग्यश्री, अश्विनी, तुमची मुलं कुठे आहेत? सर्व आरोह या, बोलवा त्यांना. सर्व आणि सर्व या बाया. चला तर मग बोर्ड आणायला सुरुवात करूया.
आदिराज, श्लोक. काय करताय? कुठे राहिले? आम्ही पतंग उडवतोय. आई, आम्हाला मजा येते, पण आपण का पतंग उडवतो? पतंग म्हणजे स्वप्न, आशा आणि उंच भरारीचे प्रतीक असते. आणि बरं का, पतंग उडवतो कारण या दिवसापासून थंडी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि आपण पतंग उडवत असताना सूर्याची किरणं आपल्या अंगावर पडतात, त्यामुळे आपल्याला डी जीवनसत्व मिळतं, म्हणूनच आपण पतंग उडवतो. अगदी बरोबर. मुलींनो, पोरं बघा किती एन्जॉय करताय. चला आपणही काहीतरी गंमत करूया. रील बनवायची का? चला तर.